पाठीमागं प्रिंट पण आहे बघ, ठीक आहे. आषाढ महिना म्हटलं की तिखटपुरी आल्याच आकाड तळायचा असतो. त्या दिवशी मस्तपैकी आम्ही तिखटपुऱ्या बनवल्या आणि मस्त प्रज्वलला ड्रेस घेण्यासाठी गेलो पिंपरीमध्ये. मस्त छानपैकी मुलचंद मिलमध्ये त्याला ड्रेस घेतली आणि रिमोट कार पण घेतली आणि संध्याकाळी मस्त सर्वांनी हॉटेलमध्ये डाळभट्टीचा स्वाद घेतला. असा माझा आजचा ब्लॉग, ते शेवटपर्यंत नक्की बघा. आमच्याकडे धपाटे किंवा कोंडोळे करतात, गोड पण करतात, तिखट पण करतात, बाजरीच्या कापण्या पण करतात. हे असं आमच्याकडे पीठ मिक्स करतात बरं तिखटपुऱ्या साठी. गव्हाचं पीठ असतं, ज्वारीचं असतं आणि आपलं बेसन पीठ असतं. हे सगळे मिक्स करून त्याच्यामध्ये हिरवी मिरची, कोथिंबीर, जिरे, नाही का लसूण वगैरे मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्यायची आणि ते पिठामध्ये मळायची. एवढे काय जास्त म्हणजे अवघड प्रोसेस नाही आहे, सोपीच आहे. आणि पटापट सगळं घेऊन करून छानपैकी पीठ मळून घ्यायचं. जास्त पातळ पण नाही, घट पण नाही, असं छान आणि पाटावर असं लाटून वगैरे आपण ग्लासोनी किंवा वाटीनी त्या पुऱ्या काढू शकतो किंवा असं एक एक घेऊन सुद्धा आपण पुरीसारखं बनवू शकतो. मस्तपैकी छान अशा पुऱ्या बनवल्या मी आणि चालली आमची ही तयारी. नाही का असं म्हणजे आखाड्याच्या महिन्यामध्ये आमच्याकडे हे सगळे घरोघर असे ही पद्धत आहे, ते करतातच आमुषा होईपर्यंत. कधी बी एक दिवस केलं तरी बी चालतंय. मस्त छानपैकी तेल गरम होतंय आणि मी इकडं पुऱ्या तयार करत होते आणि त्याच्यावरती तीळ पण टाकले थोडे थोडे, म्हणजे जास्त खाली पण पडणार म्हणजे नको, जास्त नको टाकायला. तर थोडेफार आतमध्ये पण टाकले होते. पीठ मळताना तीळ पण टाकले होते. तिळाने खूप छान टेस्ट येते म्हणून त्या पुऱ्यामध्ये तीळ मग छानपैकी तीळ पण टाकले होते. अशा पुऱ्या तळत आहेत आणि इकडं बाकीचा स्वयंपाक वगैरे तयार करून झाला होता माझा. कुकर वगैरे लावला होता, भाजी पोळी पण झालेली होती आणि ह्या तिखट पुऱ्या पण बनवायच्या होत्या. पुऱ्या बनवण्यासाठी थोड्या जाड पाहिजेत, म्हणजे कशा फुगतात व्यवस्थित छानपैकी. आणि माझ्याकडून थोड्याशा पातळ झाल्या असल्यामुळे ह्या फुगल्या नाही. नंतरच्या पुऱ्या खूप छान झाल्या. अशा आम्ही केल्या. मी तिखट पुऱ्या सगळीकडे असे बनवतात, आमच्याकडे पद्धतच ही तिखट पुऱ्या कापण्या म्हणजे बाजरीच्या करतात आणि राळ्याच्या भाताच्या पण पुऱ्या करतात. त्या तर खूप छान लागतात. गोड आणि गुळ वगैरे मिक्स करून त्याच्यामध्ये टाकून भात शिजून मस्त छान होतात ते. इथं काय माझ्याकडे राळे वगैरे नव्हते, त्याच्यामुळे मी काय ते बनवले नाही. तिखट पुऱ्या सगळ्यांना आवडतात म्हणून हेच बनवले आणि नंतर मला बाजरीच्या पण बनवायच्या, ते पण टाकणार थोडेसे शूट करून. आणि छान अशा पुऱ्या झाल्या. आमच्या सण वाढलं ओंकारला प्रज्वलला मला जेवण करून घ्या, ते पण क्लासून आले होते. तर संडे होता तर सगळ्याला दुपारचं जेवण्यासाठी हे मस्त पुरी आणि दही आमच्याकडं वरण बनवतात बिना तिखटाचं, असं मस्त छानपैकी वरण पण बनवतात. त्याच्यासोबत दही पण असते पुरीसोबत आणि ज्याला काय खायचं ते जाम पण खाऊ शकता आपण, नाही का, सॉस वगैरे टमाटे सॉस खाऊ शकतो ह्या पुऱ्यासोबत. मस्त छानच लागते. आणि आलो होतो मुलचंद मिलमध्ये प्रज्वलला ड्रेस घेण्यासाठी. त्याचे ड्रेस खूप खराब झाले आणि डान्स क्लाससाठी त्यासाठी त्याला ड्रेस नव्हते. शर्ट वगैरे खूप गेल्या वर्षीचे त्याच्या बर्थडेसाठी घेतले होते ना. ते आता कसं मुलांची हाईट वगैरे वाढते तर ड्रेस बारीक व्हायला लागतात. त्याच्यामुळे मला चला आता 4-5 ह्याला शर्ट वगैरे घेऊन या, म्हणजे वर्षभर टेन्शन नाही. डान्स क्लाससाठी लागतात मुलांना घालायला आणि क्लासेसला वगैरे पण ड्रेस लागतात. त्याच्यामुळे मला चला आता सुट्टी पण होती, प्रज्वलच्या ड्रेसची खरेदी पण चालली आणि नंतर त्याला रिमोट कार पण घ्यायची होती. आम्ही ऑनलाईन बुक केली होती पण ती कॅन्सल झाली, पैसे रिटर्न आले वापस. हे असे प्रज्वलचं चाललंय ड्रेस घालून बघायचं. त्याला तर काय कंटाळा येत नव्हता, प्रत्येक ड्रेस घालत होता, शर्ट घालायचा काढायचा. भरपूर असे ट्राय केले, त्याला जे चांगले वाटतील ते घेतले 4-5 आणि मस्त आरशात वगैरे बघून छान असा ड्रेस चॉईस करत होता. त्याच्याच मनाने सगळे ड्रेस घेतलेत. आजकाल मुलांना सगळं समजतं, कुठला ड्रेस घ्यायचा कुठला नाही घ्यायचा. पहिलं आम्हाला तर काय नाही, जे आणले का तेच घालावं लागायचे. एकच जण सगळ्यांचा नाही का बाजार करायचे, सगळ्या मुलांना वगैरे ड्रेस बाजार किंवा कुठं चांगल्या सिटीमध्ये जाऊन दुकानात जाऊन फक्त साईज सांगायची, एवढे हे इतक्या वर्षाचे तितक्या वर्षाचे असं सांगितलं की ते ड्रेस घेऊन यायचे आणि तेवढ्या तितक्यातच आम्ही सगळेजण खुश व्हायचो. आता तसं नाही, मुलांना घेऊन जायला लागतं, त्यांच्या पसंतीचे ड्रेस घ्यावं लागतात, नाहीतर घरी आणून तसेच पडतात, घालत
नाहीत, त्यापेक्षा मग त्यांना घेऊन गेलेलंच म्हणजे चांगलं आहे कधी पण. आणि मस्त नंतर मला असं 2 नाही का ड्रेस पण घेतले माझ्यासाठी. कुठे जायचं म्हणलं ना गाडीवर वगैरे तर असे ड्रेस लागतात, त्याच्यामुळे म्हणलं चला मला पण 2 घेऊया. तिथं मुलचंदमध्ये कसं होलसेल रेट आणि एकवर एक फ्री असं म्हणजे लागलं होतं. पावसाचं सीजनामध्ये लागतं ना, एक घेतला की त्याच्यावर दुसरा फ्री. असं बघा किती पाऊस आहे, किती ट्रॉफिक झाली सगळीकडे, गर्दीच गर्दी. बघा हे चिंचोडचं आहे हे मुलचंद मिल. छान आमचं झाली सगळी खरेदी आणि निघालो तर आम्ही घरी. आता घरी जायचं होतं. प्रज्वलला रिमोट कार पण घेतली, तिथंच घ्यायची होती म्हणजे पिंपरीला जाऊन घ्यायची होती आम्हाला रिमोट कार. आणि नंतर मग थोडासा पाऊस कमी झाला आणि आम्ही निघालो इथून कपड्याच्या दुकानात. इथं गेल्याच्या नंतर मग काय सगळ्यांनी ड्रेस घेतले. ओंकारने पण 2 टी-शर्ट घेतले, त्याच्या पप्पाने पण 2-4 शर्ट घेतले, एक पॅन्ट घेतली आणि मी 2 ड्रेस घेतले. असं आमची सगळ्यांची एकदाच गेलं की खूप सगळी खरेदी होती आणि सगळ्यांनी पटापट सगळ्यांनी 1-1.5 तासामध्ये आमची खरेदी झाली. तिथं दुकानामध्ये गर्दी नव्हती काल, कारण की पावसामुळे जास्त लोक नव्हते, नाहीतर इतकं गर्दी असते ना त्यांचं पार मुलचंद मिलमध्ये नाही का दिसत पण नाही एवढं समोर फुल असे एवढे लोक असतात. नंतर आलो तर रिमोट कार घ्यायला पिंपरीमध्ये. आणि पिंपरीमध्ये कसं होलसेलमध्ये भेटते ना, त्याच्यामुळे म्हणलं चला आता आलो तर नाही ड्रेस घेण्यासाठी, रिमोट कार पण घेऊन जाऊया. मग तो सांगत होता ही द्या ती द्या त्या दीदीला. आणि ते मेन मालक ते बाहेर गेलेले होते, तोपर्यंत आम्ही प्रज्वलने बघून ठेवली कुठली पाहिजे कुठं नाही. आणि तिथं काय झालं, एवढी ट्रॉफिक होती ना, गाडी लावायला जागाच नव्हती. त्याच्यामुळे मी गाडीतच बसली. म्हणलं नाही का कुणी आलं गेलं तर मग सांगता येते, गाडी साईडला वगैरे घेता येते. त्याच्यामुळे मी तिथंच थांबली. आणि प्रज्वल, ओमकार आणि त्याचे पप्पा गेले होते दुकानामध्ये कार घेण्यासाठी. रिमोट कारचं खूप दिवसापासून गाणं होतं, प्रज्वल मला ती काही पाहिजे पाहिजे. म्हणलं चला आता बर्थडे पण केला नाही त्याचा, ह्या वर्षी बड्डे केलाच नाही आहे. आणि म्हणलं चला त्याला जे पाहिजे ते घ्या. आणि मग त्याला रिमोट कार असं चाललं होतं, पण खूपच रेट होते, 3200, 2000, 2200 असं रिमोट कारचा रेट होता. तर प्रज्वल म्हणला ते रेट बघूनच म्हणला नको झाला पप्पा. मग आम्ही ऑनलाईन केली होती, 630 रुपयाला काहीतरी ऑनलाईन बुकिंग केली होती. आणि नंतर इथं रेट बघूनच प्रज्वल म्हणला नकोच, मग हे तितक्या महाग म्हणल्यावर नको. मग पण म्हणलं चला आता लय दिवसापासून नाद ह्याचा तर घेऊन टाका कमी जास्त करून. तर ही बसली आम्हाला 1500 रुपयाला काहीतरी दिली वाटतं, 3200 रेट सांगत होते. आणि ह्यांच्या मित्राला फोन केल्याच्या नंतर मग नाही का अर्धाच रेट कमी झाला. असं म्हणजे एवढं दुकानात पण फसाफशीचे धंदेत नाही का. किती एक लय झालं तर 200 रुपये कमी केले असते किंवा 500 केले असते. पण असं होलसेल रेट दुकानच खूप मोठे मोठे आहेत ना तिकडं. आणि किरकोळ घ्यायचं म्हटलं तर रेट कमी करत नाहीत, पण सगळ्या इथं माहिती ना होलसेल देतात म्हणून त्याच्यामुळे त्यांना डायरेक्ट 1500 म्हणजे 1000च मागत होते. पण ते म्हणजे नाही आम्हाला पण परवडत नाही, मग 1500 रुपयापर्यंत ही गाडी दिली वाटतं रिमोट कार. वर्ल्ड मैप वाला दीदी पीछे गेम पड़ा है, वर्ल्ड मैप ऊपर वर्ल्ड मैप पड़ा है, राइट में वर्ल्ड मैप। दीदी ये उधर रखो, ये वाला उधर रखो, लेफ्ट राइट रख दो, ब्राउन कलर बॉक्स के ऊपर रख दो। ये देखो दीदी ये वर्ल्ड मैप पड़ा है सामने। काही झालं तरी ते रिटर्न भेटणार नाही असं त्यांनी पहिलंच सांगितलं. ते मग अशी 1000-1500चं एवढं महागाचं गिफ्ट घ्यायचं आणि घरी आल्याच्या नंतर खराब झालं तर परत घेऊन जातात ना कस्टमर, हे खराब झालं असं झालं. त्याच्यामुळे तिथंच ते व्यवस्थित छान चालवून वगैरे दाखवतात आणि मस्त दोघांचे चाललेत फोटो काढायचे. प्रज्वलचा आणि गिफ्ट दिल्याबद्दल बर्थडेचं खुश होता, मस्तच होता. त्याच्या मनासारखं गिफ्ट आलं तर खूप दिवसांनी त्याला असं नव्हतं. कसं बड्डे केला ना सगळे मित्र वगैरे गिफ्ट घेऊन येतात, त्याच्यामुळं त्याला तो आनंदी असतो. पण ह्या वर्षी बड्डे केला नाही त्याचा, काही नाही. मग तिचा बर्थडेचं असं छानसं गिफ्ट घेतल्यानंतर आलो स्वामीच्या मंदिरामध्ये, स्वामी समर्थाच्या केंद्रामध्ये आलो छानपैकी. तिथं दर्शने घेतले, नाश्त्याला पण होतं, नाश्ते पोहे वगैरे होते. मग मस्त तिथं नाश्ता पण केला. आणि प्रज्वलला इकडं आल्याच्या नंतर त्याला काहीतरी बाहेरचं खायचं, महिन्यातून एकदाच आम्ही कुठंतरी गेलं तरच बाहेरचं हॉटेलमध्ये वगैरे, नाही तर असं कधी शक्यतो टाळाटाळी करतो हॉटेलमध्ये जायचे. छानपैकी इथं मस्त मारवड्याचं नाही का डाळभट्टी स्पेशल असते ह्यांच्याकडे, ह्यांना खूप आवडते मारवडी. सोबत आमच्या दुकानात मारवडी पण होतं, ते नाही का जास्त मारवडी लोकांमध्ये राहिल्यामुळं त्यांना जास्त डाळभट्टी वगैरे ते लोक जास्त खातात ना. तुपातले सगळं असतं बघा, खूप छान टेस्ट असते ह्याची. आणि मस्त वरण, गुलाबजाम आणि एक भाजी होती, ती पण अशी आंबट होती नाही का, कशाची होती काय माहिती, डाळीचीच होती बहुतेक.
आपल्याकडं मासवडी म्हणतात आणि त्यांच्याकडे असे आंबट पदार्थाचे असे मासवडीसारखंच होतं, पण आंबूस लागत होती. ती पण छान होती. मस्त पापड आला त्याच्यासोबत आणि सगळ्यांना एक एक बकेट म्हणजे 3 डिश मागवल्या होत्या ना, तिघांना 3. म्हटलं प्रज्वल तर काय आपल्या ह्याच्यातच खाईल, कारण की खूप सगळं एवढं एकाला संपतच नाही, एवढं असतंय. आणि प्रज्वलचं चाललं होतं पापड खायचं आणि इकडं गुलाबजाम किती मोठे मोठे. त्याला प्रज्वलला म्हणलं त्याला खूप आवडतात गुलाबजाम, म्हणलं खा आता. तर मस्त ताक पण आलं होतं, ताक पण पित होता तो. मग खूप आंबट आणि थंड होतं, त्याच्यामुळे ते मला नको हे असतं. सगळ्यांचं मस्त छानपैकी संध्याकाळचं जेवण. कधीतरी 5-6 महिन्यातून आम्ही हॉटेलमध्ये जात असतो. तिकडं काय जाणंच होत नाही ना जास्त, त्याच्यामुळं कधीतरी गेलं तिकडे चक्कर असल्या तर जात असतो. मस्तपैकी प्रज्वलचं चाललंय गिफ्ट खोलायचं घरी आल्याच्या नंतर. त्याला कुठं दम निघतोय, त्याला वाटतं कधी खोलीनं आणि कधी खेळणं असं झालं होतं. त्याला म्हणलं स्कूलमधून आल्याच्या नंतर खोलूया, पण चाललंय त्याचं मस्त छान असं कैचीने गिफ्ट खोलायचं. हे किती खुश होता आज ते गिफ्ट आणल्यामुळं. त्याला रिमोट कारचं खूपच म्हणजे येड आहे त्याला. माहिती आहे रिमोट वरचे एरोप्लेन पण आणलं होतं, ते पण असंच कंपनीच्या वरती उडून गेलं. तेव्हापासून त्याला म्हणलं नकोच ते नाही का, रिमोटवर आपल्याला कंट्रोल करता येत नाही आणि जातं लांब कुठं तरी. चाललं आता ओपनिंग करायला निघाला आहे आता ह्या गिफ्टचं. मस्तपैकी छान हे गिफ्ट खोलतोय आणि मस्त दाखवून आता कशी चालवती कशी नाही गाडी. हे आता जोपर्यंत खराब होत नाही का तोपर्यंत ती रिमोट आणि ती कार काय कुठं बसणारच नाही आहे असं. मस्त ब्लॅक कलरची कार होती ती. छान झाला आज ओपनिंगचा व्हिडिओ पण झाला मस्तपैकी. कार किती पॅकिंगमध्ये येते ना, सगळे सेफ्टी असतं, कुठं तुटलं फुटलं नाही पाहिजे, चाकं वगैरे व्यवस्थितच आले पाहिजे घरापर्यंत येऊस. तर मस्त छान असं थर्माकॉलमध्ये पॅकिंग असतं त्याचं, छान असं मस्तपैकी. आता बघा चालून दाखवतोय आणि थोडीशी चार्जिंग पण केलेली होती तिथं आणि सारखे त्याला अर्धा तास चार्जिंग करायला लागते. आपण जितक्या वेळ चार्जिंग केली का तितक्या वेळेस ती गाडी चालते आणि नंतर बंद पडते. आणि गाडीमध्ये थोडंसं पाणी टाकलं ना त्याच्यातून धुपण निघतं आणि जाळ निघल्यासारखं निघतोय. बघा ते कसं निघते धुपण आणि जाळ. आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय सर्वांना.